विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सच्या पेपर मधला सगळ्यात अवघड सेक्शन कुठला? सेक्शन ए, बी, सी का डी? लगेच तुम्ही सांगणार आहे की सेक्शन सी खूप अवघड आहे. सेक्शन सी हा अवघड नाहीये, लक्षात घ्या. विनाकारण आपल्या मनात त्याच्याविषयी भीती आहे. फॉर एक्झाम्पल, मी काय करतोय, एक पेपर घेतलाय बोर्डचा आणि सेक्शन सी मध्ये आलेले प्रश्न कुठले आहेत ते बघूया आपण. तर सेक्शन सी मध्ये पहिलाच प्रश्न आहे इथं, पोस्टुलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. अरे सोपा प्रश्न आहे यार. त्याच्यानंतर डिफाईन मॅग्नेटायझेशन, आपल्या इथं डायग्राम काढायचे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि एक्सप्लेन करायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मी दिलेले प्रश्न केले, आता मी दिलेले प्रश्न IMP क्वेश्चन्स, युट्यूबवर आपण टॉपिक वाईज क्वेश्चन्स दिलेत, आपण IMP क्वेश्चन सिरीज दिले, त्याच्या बाहेरचं काहीही परीक्षेत येणार नाहीये. मग डेफिनेशन्स येणार आहेत, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म, हे जवळजवळ 30-35 मार्काचे प्रश्न आहेत न्यूमेरिकल सोडून. मग आजपासून तुम्ही कुठल्याही सेक्शनला घाबरायचं नाही. तुम्हाला मला फॉलो करावंच लागेल. मी सांगतो तो अभ्यास करावाच लागेल. न्यूमेरिकल सुद्धा आपण घेतोय, लक्षात घ्या. भीती फक्त कुठली मनात बाळगायची नाहीये. फिजिक्स बिलकुल अवघड नाहीये, आपण स्वतःहून त्याला अवघड बनवलंय. मग आता काय करूया, आपण डेफिनेशन पासून सुरुवात करूया. ते झालं की डिस्टिंग्विशचे प्रश्न करूया आपण, त्याच्यानंतर डायग्राम, त्यानंतर लॉ. एवढं जर केलं ना तरी खूप चांगला स्कोर होणार आहे आपला. आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. ऑल द बेस्ट.